कुदळवाडी अवैध बांधकाम कारवाई हे षडयंत्र, हिंदू मुस्लिमचे फक्त निमित्त, कारवाईत राजकारण नाही अर्थकारण, शेकडो उद्योग मारले हो, जबाबदार राज्यकर्ते। पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई चिखली कुदळवाडीत सुरू आहे। गेल्या आठवडाभर पहाटे 6 ते रात्री अंधार पडेपर्यंत हे पाडकाम सुरू असते। आणखी किमान 10 दिवस ते अखंडपणे चालू असणार आहे। तब्बल 75 जेसीबी, पोकलेन, पोलीस लष्करासह हजारो कर्मचाऱ्यांचा ताफा तंबू ठोकून तिथेच मुक्कामाला आहे। गेल्या 25-30 वर्षात कुठल्याही परवानगीशिवाय हजारो पत्राशेडची टोलेजंग अशी 10 ते 20 गुंठ्याची गोदामे उभी राहिली। वाटेल अशा 3-4 मजली इमारतीही उभ्या राहिल्या। शेकडोंनी सिंगल डबल रूमच्या चाळी झाल्या। या अतिक्रमणांनी रस्ते, आरक्षणे सगळे गिळंकृत केले। वर्षात किमान 10-15 आगीच्या दुर्घटना व्हायच्या। साधा आगीचा बंब सुद्धा आतपर्यंत जाऊ शकत नव्हता, असले गल्लीबोळ होते। गुन्हेगारांना लपण्याचे एक सोयीस्कर ठिकाण झाले होते। आजवर पुणे मुंबईत झालेल्या अतिरेकी कारवायांमधील सापडलेल्या आरोपींसाठी हे आश्रयस्थान झाले होते। घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याचा इथे ठिय्या होता। स्वच्छ सुंदर शहरावर हा तसा एक काळा डाग होता। मुस्लिम बहुल भाग असल्याने प्रश्न नाजूक होता, मात्र आयुक्तांनी ते धाडस केले म्हणून त्यांना धन्यवाद। आता या कारवाईतून अनेक प्रश्न निर्माण झालेत। पालकमंत्री, खासदार, आमदार आणि आयुक्तांकडून त्याचे उत्तर अपेक्षित आहे। आजवर प्रशासन झोपले होते काय? कुदळवाडी, चिखली, जाधववाडी या भागातच नव्हे तर शहरात किमान 25,000वर पत्राशेडची दुकाने, गोदामे आहेत। तळवडे, मोशी, भोसरी, चरोली, रावेत, ताथवडे, वाकड, थेरगाव, सांगवी, कासारवाडी, दापोडी असे चौफेर पाहिले तर हजारो एकरावर विनापरवाना पत्रा गोदामे उभी आहेत। फक्त कुदळवाडीतीलच 4500 शेड मालकांना नोटिसा दिल्या आणि कारवाई सुरू केली। एका रात्रीत ही गोदामे उभी राहिलेली नाहीत। अशी बांधकामे होताना प्रशासन झोपले होते का की हप्ते खाऊन सुस्त बसले होते, हा प्रश्न आहे। अवैध बांधकामे, अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून उच्च न्यायालयाच्या परवानगीने 13 वर्षापूर्वी 150 अभियंते भरले। बीट निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली। अवैध बांधकामे होऊच नयेत ही जबाबदारी त्यांची होती। पालिकेचा 1,00,000-1.5 लाख पगार घेऊनही या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसर केली। खरे तर आयुक्तांनी आता त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे। प्रशासकीय राजवटीत गेल्या 3 वर्षात शहरात किमान लाखभर अवैध बांधकामे, अतिक्रमणे झाली। त्यांची जबाबदारी बीट निरीक्षकांचीच आहे। आयुक्त साहेब, फांदा तोडू नका, आता मुळावर घाव घाला। लघु उद्योजकांचे प्रचंड नुकसान। भंगार मालाच्या गोदामांनी हा भाग बकाल झाला होता। आगीत 44 गोदामे जळून खाक झाली तेव्हा अग्निशमन बंब सुद्धा आत पोहोचू शकत नव्हता, इतके गल्लीबोळ होते। तिथेच ही सर्व गोदामे भुईसपाट करायचा निर्णय झाला। भंगारवाल्यांच्या कारवाई बरोबर या भागातील तब्बल 800 वर लघु उद्योजकांच्या कारखान्यांवर सुद्धा बुलडोजर चालवला। 2-2 कोटींच्या CNC मशीन, कोट्यावधींचा कच्चा पक्का माल सुद्धा मातीमोल झाला। 5-5 कोटी कर्ज घेऊन उभे केलेले कारखाने डोळ्या देखत संपले। लाखो हातांचा रोजगार बुडाला। शेकडोंची उलाढाल ठप्प झाली। काही व्यावसायिकांना या धक्क्याने हृदयविकाराचा झटका आला, म्हणून ही कारवाई आसमानी सुलतानी वाटते। लघु उद्योग संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदारांसर्व सर्व राज्यकर्त्यांना साथ दिली, पण दुर्दैव म्हणजे एकही महाभाग मदतीला आलेला नाही। एकीकडे उद्योजकांना पायगड्या अंतरायच्या आणि दुसरीकडे अत्यंत निर्दयीपणे बुलडोजर खाली चिरडायचे। MIDC परिसरातील तसेच तळवडे, मोशी, भोसरी परिसरातील 8,000वर लघु उद्योजक चिंतेत आहेत। अतिक्रमण कारवाईत शेकडो कोटींचे नुकसान झाले, याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे। इथं कुठेतरी पाणी मुरतंय। आठवडाभराच्या कारवाईनंतर आता या भागात काही राज्यकर्त्यांचे एजंट फिरायला लागलेत। एकतर JV मध्ये म्हणजे भागीदारी, तिथे इमारत उभी करून देतो किंवा तुमची जागा आम्हालाच विका अशा धमक्याही सुरू आहेत। याचा दुसरा अर्थ असाही होतो की आजवर 465 एकर क्षेत्र मोकळे केले आणि पुढे 500 एकर रिकामे होणार आहे। आज इथे 30 ते 40 लाख रुपये गुंठा बाजारभाव आहे। किमान 1.5-2 हजार कोटींची जमीन तयार झाली। 2.5 FSI प्रमाणे एका एकरात 500 फ्लॅट म्हटले तर किमान 50,000 घरे आणि दुकाने, गोदामे नव्याने तयार होतील। सारासार विचार केला तर 1 लाख कोटींची उलाढाल होऊ शकते। प्रशासन आणि काही राज्यकर्ते हातात हात घालून त्यासाठीच तर कारवाई करत नाही ना, असा संशय बळावला आहे। अवैधची इतकी तिडीक असती तर आयुक्तांनी एजंटी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इंद्रायणी नदीपात्रातील घरे का नाही पडली? पूररेषेतील 2,900 बांधकामांना नोटीस देऊन त्यांना अभय का दिले? सर्वात धोकादायक अशा रेड झोन मध्ये राजरोज भूखंडाचे शेकडो व्यवहार आणि इमारती उभ्या राहताना कारवाई का नाही केली? म्हणून वाटते कुठेतरी पाणी मुरते आहे। नदीपात्र, रेड झोन, डीपीच्या अतिक्रमणाचे काय? शहरातील 2.25 लाख अवैध बांधकामांवर कारवाईचे न्यायालयाचे आदेश आहेत। त्यानंतर ही लाखावर अवैध बांधकामे प्रशासनाच्या लाखचोरीने उभी राहिलीत। सर्वेक्षणातील 2 लाख नवीन मिळकतींच्या नोंदींचा अर्थ तोच आहे। प्राधिकरणाच्या संपादित क्षेत्रावर किमान 1.25 लाख, विकास आराखड्यातील आरक्षणांवर 50,000, रेड झोन मध्ये 75,000,
पूररेषेत 3000 अवैध मिळकती उभ्या आहेत। हे सर्व पाप भ्रष्ट प्रशासनाचे आहे। अशा सर्व बांधकामांवर कारवाईचे न्यायालयांचे विविध आदेश आहेत। प्रशासनाने तिथे कारवाई का केली नाही याचे उत्तर मिळत नाही। हिंदू मुस्लिम कंगोरा हे निमित्त मात्र। कुदळवाडीच्या कारवाईला हिंदू मुस्लिम असाही एक कंगोरा आहे। घुसखोर बांगलादेशी तसेच रोहिंग्याचा वावर असल्याचे विधानसभेत चर्चेत आले होते। तत्पूर्वी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनीही देहू आळंदी आणि पंचक्रोशीत घुसखोरी वाढल्याचा उल्लेख खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केला होता। त्यानंतर तात्काळ कारवाईचे फरमान मुख्यमंत्र्यांनी दिले होते। अवैधरित्या राहणारे बांगलादेशी हे निमित्त होते। प्रत्यक्षात त्या निमित्ताने मुस्लिम भंगार व्यावसायिकांना टार्गेट केले गेले। कारवाईला जातीचा रंग यायला नको म्हणून सरसकट कारवाई सुरू झाली। मुस्लिम भंगारवाल्यांनी तिथे रोजंदारीवरचे कामगार मिळून लाखो लोक रस्त्यावर आले। फेरफटक्यात चर्चा केली तेव्हा समजले की महिना लाखो नव्हे तर किमान 10 ते 20 कोटींचे भाडे गोळा करणाऱ्या भूमिपुत्रांचेच मोठे नुकसान झाले। चाळीचे भाडे, टेम्पो, टँकर, कंटेनर आणि इतर व्यवसायांच्या निमित्ताने रोज किमान 50 कोटींची उलाढाल व्हायची। हिंदू मुस्लिम हे फक्त निमित्त होते। राजकारणापेक्षा स्वार्थ आणि अर्थकारण महत्त्वाचे आहे। किती बांगलादेशी किंवा किती रोहिंगे पकडले याचा आता शोध घेतला पाहिजे। पवार, कोल्हे, लांडगे गप्प का? शहराचे नेते म्हणून या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किमान तोंड उघडले पाहिजे होते। लघु उद्योजक गाऱ्हाणे मांडायला गेले तर दादांनी अक्षरशः तोंड फिरवले। लोकसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पुढे होते पण त्यांनीही फेरफटका मारला नाही। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघाचा हा भाग आज या कारवाई मागे तेच असल्याचे सगळ्यांच्या तोंडी आहे। कारण कारवाई सुरू झाल्यापासून ते उपलब्ध नाहीत। भाजपचे खंदे समर्थक माजी महापौर राहुल जाधव यांचे स्वतःच्या मालकीचे 5 कोटींचे शेड पाडल्याने ते हतबल आहेत। भाजपची पालखी खांद्यावर मिरवणाऱ्या अनेक रती महारथींचे हात पोळलेत। कारवाईवर जाब विचारण्याची ताकद एकाही स्थानिक नेत्यात नाही। होय, आज नरक बनलेल्या चिखली कुदळवाडीचा स्वर्ग करणार असाल तर लोक हरेतुरे करून तुमचे स्वागत करतील।